नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. स्वामी विवेकानंद भाग 1. नमस्कार. स्वामी विवेकानंदांची 2 फेब्रुवारीला जयंती आहे. त्यानिमित्ताने आपल्या सर्वांचे, सगळ्या जगाचे आदरस्थान, श्रद्धास्थान असलेल्या स्वामी विवेकानंदांविषयी या ऑडिओमधून आपण थोडी माहिती घेऊया. ओम नमो विवेकानंदा, साकार सच्चिदानंदा, अध्यात्मज्ञान मकरंदा, करुणारुण करारविंदा. ओम नमो विवेकानंदा. असे हे स्वामी विवेकानंद म्हणजे आधुनिक काळातील एक महान वेदांत मार्गी राष्ट्रसंत आणि थोर विचारवंत. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 पौष कृष्ण सप्तमीला पहाटे ब्राह्ममुहूर्तावर मकर संक्रांतीच्या पवित्र दिनी बंगालमधील दत्त घराण्यामध्ये झाला. विवेकानंदांचे वडील आणि पणजोबा हे दोघेही ऐहिक उत्कर्षासाठी विशेष परिश्रम घेणारे होते, परंतु आजोबा दुर्गाचरण मात्र अध्यात्ममार्गी आणि विरक्त वृत्तीचे होते. त्यांचा आध्यात्मिक वारसा पुढे त्यांचा नातू नरेंद्र यांनी सांभाळला. लहानपणापासूनच त्यांच्या ठायी योगाची लक्षणं दिसू लागली. दारी येणाऱ्या भिक्षेकराला पुढ्यातील अन्नाचं ताट किंवा कमरेचं वस्त्रसुद्धा सोडून देण्यापर्यंत त्यांची मजल अनेक वेळा जाईल. मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाचे गुण मिळवून नरेंद्राने आपल्या कुळाची आणि शाळेची कीर्तिध्वजा उंचावली. मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना सुमारे अर्धा तासपर्यंत उत्तम आणि ललित मधुर अशा इंग्रजी भाषेमध्ये भाषण करून आपल्या वक्तृत्वाची चुणूकही त्याने दाखवली होती. कॉलेजमध्ये शिकत असतानाच नरेंद्राने ह्यूम, हर्बर्ट स्पेन्सर इत्यादी पाश्चात्य तत्त्ववेत्यांचे ग्रंथ अभ्यासल्यामुळे त्यांच्या विचारांना एक प्रकारची खोली लाभली होती. पाश्चात्य विचार आणि तत्त्वज्ञानामुळे नरेंद्राच्या हृदयामध्ये एक प्रचंड वादळ उठून दिलं. यानंतर तो एकसारखा या अंतिम सत्याचा शोध घेऊ लागला आणि त्याविषयीचेच विचार करू लागला. या जड जगताच्या पाठीमागे त्याचा चालक असा कोणी सर्वशक्तिमान पुरुष आहे की नाही, ह्या मानवी जीवनाचा उद्देश काय, या आणि अशा अनेक गूढ प्रश्नांनी त्यांच्या मनामध्ये थैमान घातलं. ईश्वर दर्शनाची त्याची ओढ पुढील काळातसुद्धा वाढतच गेली. संत महंतांच्या दर्शनाला जाऊन त्यांना तो विचारत असे की तुम्ही तो जगतचालक परमात्मा पाहिला आहे का? आपण तो मला दाखवाल का? ब्राह्मो समाजातही तो जात असे. तेथे भक्तिपर गीतं म्हणत असे. तिथे रामचंद्र दत्त म्हणून एक जिज्ञासू येत. ते नरेंद्राला म्हणाले की तुला खरोखरच ईश्वर दर्शन घडावं असं जर वाटत असलं तर उगाच इकडे तिकडे काही भटकू नको, सरळ दक्षिणेश्वरला रामकृष्णांकडे चल. आणि खरंच एके दिवशी तत्कालीन विख्यात बंगाली संत श्री रामकृष्ण परमहंस यांच्याशी त्यांची भेट झाली. या घटनेनं नरेंद्राचं आयुष्यच पार बदलून गेलं. नरेंद्राला पाहून रामकृष्णांना प्रेमाचं भरतं आलं. नरेंद्रनाथाला हात जोडून ते म्हणाले, प्रभू, मला ठाऊक आहे तुम्ही या दिव्य सप्तर्षी मंडळातील एक ऋषी, साक्षात नररूपी नारायण आहात. जीवांचे कल्याण करण्याच्या हेतूने तुम्ही देह धारण करून आला आहात. एके दिवशी नरेंद्राने रामकृष्णांना विचारलं की महाराज, तुम्ही देव पाहिला आहे का? तेव्हा रामकृष्णांनी उत्तर दिलं की हो, मी देव पाहिला आहे आणि तुलासुद्धा हवा तर मी तो दाखवतो, अगदी आत्ताच्या आत्तासुद्धा दाखवेन. रामकृष्णांचे ते विलक्षण आत्मविश्वासाचं बोलणं ऐकून नरेंद्र अत्यंत आनंदित झाला आणि अनन्य भावे त्यांना शरण गेला. खरोखरच साक्षात भगवती कालीमाता साकार होऊन एका दिवशी नरेंद्राच्या पुढे हसत मुखाने उभी राहिली. आपण ज्या अंतिम सत्याचा शोध घेत होतो तेच गवसल्याचा अतुलनीय आनंद नरेंद्राला झाला. असे अनेक आध्यात्मिक दिव्य अनुभव
दक्षिणेश्वरच्या भेटीमध्ये नरेंद्रला आले. गुरु शिष्यांचं नातं असं दृढ होत गेलं. अस्वस्थ युवकाचं मन शांत झालं. श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या ग्रंथांचे लेखक स्वामी शारदानंद असं म्हणतात की ठाकूरांनी नरेंद्रला स्पर्श दीक्षा दिली. त्यांच्या अंतःशक्तीला त्यामुळे जाग आली. ब्रह्मानुभवाकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. त्याचे कठोर चिकित्सक मन गुरुपदकमली रमू लागलं. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार येतच असतात. तसंच नरेंद्राच्या आयुष्यामध्ये आले. सुविद्य आणि श्रीमंत वडिलांच्या अकाली निधनाने नरेंद्रावर घरची सर्व जबाबदारी आली. त्यांच्या वडिलांनी पोराबाळांसाठी काही तरतूद करून न ठेवल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला 2 वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत पडू लागली. परिस्थितीने गांजलेला नरेंद्र देवावर माझा विश्वासच नाही असं म्हणू लागला. अन्नान्न दशेला कंटाळून एकदा पळून जायचाही विचार त्यांनी केला. शेवटचा निरोप घ्यावा म्हणून ते दक्षिणेश्वरला आले. पुढे काय झालं ते बघूया उद्याच्या भागात.